नमस्कार मित्रांनो, आज मी एक टॉपिक घेऊन आलेलो की आयुष्यामध्ये निर्णय चुकतात. आता सध्या आलो माझ्या शेतामध्ये आलेलो. आता मी शेतामध्ये आलेलो कारण की शूट करायसाठी आलो. आता शूट करायचा आहे हा माझा निर्णय आहे आणि मी व्हिडिओ बनवून राहिलो हा एक माझा निर्णय आहे. तो भविष्यात चांगला ठरू शकेल कारण की लोक त्या हिशोबाचे व्हिडिओ तयार करतात. पण माझी वय सध्या तुम्ही बघसाल तर मी आता 22 वर्षात झालेलो. पण माझ्या आयुष्यामध्ये जे घटना घडल्या त्याच्याने एक गोष्ट समजली की आयुष्यामध्ये निर्णय चुकतात. आज 22 वर्षाचा आहो पण मी त्या एवढ्या मोठ्या काही गोष्टी आहेत जे स्किलफुल नाही बनलेला आहो. आज शिक्षण जरी आता 10वी नंतर सायन्समध्ये घेतलं, ग्रॅज्युएशन सायन्समध्ये केलं, पण आज त्या मानाने त्या जागी नाही कारण की काही स्किलचं वर फोकसच नाही केला आपण. तर आज सुरुवात करूया. एक गोष्ट होती की एक मातीची भांडी बनवणारा व्यक्ती मातीची तो चिलीम तयार करे, जे आपण म्हणतो की जुन्या काळात ती बिडी पडायचं एक म्हणजे साधन होतं. तर चालता चालता एका माणसाने त्याला म्हटलं होतं की तू याचं एक भांडं तयार कर. त्यानं भांडं तयार केलं पण त्या हिशोबाने ते चाललं नाही. पण त्याच्यात जेव्हाच त्यानं काम करता करता त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की आता उन्हाळा लागत आहे, आपण पण एक पाण्याची मटकी तयार करू. आणि त्यानं पाण्याची मटकी तयार केली. त्या चिलमपासून तर त्या मटक्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्या निर्णयामुळे ठरला. त्याच्या डोक्यामध्ये आलेला एक विचार माणसाला कुठे नेऊन जाऊ शकते. ही गोष्ट आज किती खरी आहे. तर त्यानं ती मटकी तयार केली आणि ती मटकी बाजारात जाऊन चांगल्या विक्रीला गेली. याच्यावरून एक गोष्ट समजली ना तुम्हाला की एक निर्णय काय काय करू शकते. आजकाल मुलं सगळे जण टाईमपास आता केलं आहे. टाईमपास सगळेच करतात. पण जे टाईमपासमध्ये काही गोष्टीमध्ये वय निघून जाते. असं वाटते काही गोष्टी आपल्याला वाटते की 12 झाल्यावर असं करू, ग्रॅज्युएशन झाल्यावर असं करू तर आपल्याला नोकरी भेटेन या गोष्टी. तर माझं म्हणणं आहे की 20, 22 किंवा 18 वर्षे वय खूप मोठं असते. जुन्या काळामध्ये गुरुकुलमध्ये ती कमी वयातच 64 कलाच्या टाईपच्या कला शिकवल्या जात. त्याला भांडी गिंडी सारं म्हणजे विणकाम, शिलाई मशीन सारं म्हणजे त्या टाईपच्या त्याला मूर्तिकार साऱ्या गोष्टी त्याला शिकवल्या जात आहे. तर माझं म्हणणं आहे एकच आहे की आजकालचे जे मुलं आहेत की नाही त्यांना कमी वयातच त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन करावं लागते. प्रोत्साहन म्हणजे कसं की आता साहजिक गोष्ट आहे की आजकाल AIचा कम्प्युटरचा जमाना आहे. तर आता मुलं म्हणजे साहजिक ग्रॅज्युएशन नाही तर 12 झाल्यावर कम्प्युटरचे क्लासेस लावतात. तर कम्प्युटर त्याला थोडा कमी वयात कम्प्युटरच्या काही चांगलं फीचर थोडं प्रत्येकामध्ये काही ना काही लपलेली कला असते आणि हेच कला त्यांच्या आईबाबांनी ओळखली तर म्हणजे फारच चांगलं. कारण की कसं आहे की कारण की आपल्या याच्यावर मुलावर सगळ्यात जास्त अपेक्षा तर राहतातच. पण त्याच्या अंदरला जर कला ओळखली, त्याला त्या कलेचे वाव दिली तर तो त्या कलेमध्ये एक्सपर्ट होऊ शकते. कारण की इकडे जाऊन तो टाईमपास करायपेक्षा कारण की याच्यात त्याचाही सक्सेसफुल होणार नाही त्याला अंदाज असते. पण त्या कलेचं त्याची वाव मिळली तर तो आता काही चांगले बोलता येतात म्हणून वक्ते झाले, काही चांगले लिहिता येतात म्हणून कवी झाले, काही चांगले डान्स करतात म्हणून डान्सर झाले, काही चांगले गाणे म्हणू शकतो, काही सिंगर झाले. तर त्या साऱ्या त्याला कलेला वाव द्या, त्यांची पण भावना समजा. मुलांना आपले प्रश्न आईबाबापुढे मांडा. कसं आहे की माना विरोध होते, लय गोष्टी तर विरोध होते. पण ते केलं जर तुम्ही विचार करा की तुम्ही जे विचार करता ते झालं तर काय होईल. किती सारं सक्सेसफुल होणं म्हणजे काही मोठा विषय नाही. पण सक्सेसफुल होण्यासाठी निर्णय चांगले घ्यावे लागतात.